गेल्या वर्षी श्रावण महिना संपत आल्यावर भाद्रपदामध्ये गणपती येणार याची चाहूल लोकांना लागली आणि मग ज्याच्या त्याच्या घरी गणपतीच्या आगमनासाठी आधी साफसफाई, मग डेकोरेशन, खरेदी या सगळ्यांची धांदल उडायला लागली. माझ्या शेजारी राहणाऱ्या शामरावांच्या मते ही सगळी धांदल म्हणजे आटापिटा होता. आणि मी त्यांना या आटापिटाबद्दल खोलात जाऊन विचारलं तेव्हा म्हणाले, बाबा रे, माणसाचं सगळं आयुष्य आटापिटा करण्यातच खर्च होत असतं. आता देव आपल्या घरी यावे, त्यांनी प्रसन्न व्हावं म्हणून हा आटापिटा चालला आहे. आणि एकदा देव गेल्यानंतर देवाच्या घरी आपल्याला लवकर जायला लागू नये म्हणून माणसं आटापिटाच करत असतात.